आषाढी एकादशीसाठी भन्नाट अशी उपवासाची रेसिपी सांगतोय। एकदा हे कुरकुरीत वडे करून बघाल, घरात सर्व खुश होतील। तर त्यासाठी 1 कप भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ घ्यायचे आहे। भगर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर एका पॅन मध्ये 1 कप पाणी, चवीनुसार सेंधव मीठ, जो धुवून घेतलेला भगर आहे तो घालायचा आहे। त्यानंतर 1 कप ताक घालून हे मिक्स करून लो फ्लेमवर भगर शिजतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। या रेसिपीसाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे जसं सांगितलेलं आहे तेच घ्यायचं। भगर शिजल्यावर गॅस बंद करून थोडा वेळ थंड झाला की एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे साबुदाण्याचं पीठ, साबुदाणा घरीच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, आणि एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे। हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं। हे हाताला चिटकायला लागलं की यामध्ये 1 चमचा शेंगदाणा तेल आणि थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पसरट ताटलीवर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। गोळा मळून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार वडे तयार करून घ्यायचे आहे। वड्यांना मेदू वड्यासारखा आकार द्यायचा आहे। तर अशाच प्रकारे सर्व वडे तयार करून घ्यायचे। आता हे जे वडे आहे आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। यामधील सर्व साहित्य जिन्नस ऑलरेडी शिजलेला आहे, फक्त आपल्याला याला कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंग आणायचा आहे। तर त्यासाठी तेल गरम असायला हवं। गरम तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही साईडने खरपूस रंग येतपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जर यातील तुम्ही कोणताही पदार्थ उपवासाला खात नसाल तर हे वडे दुसऱ्या दिवशी करून तुम्ही खाऊ शकता। खाल्ल्यावर कसे झाले हे कॉमेंट्स मध्ये सांगाल, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।